सर्व निराधार बांधवांसाठी आणि व्यक्तींसाठी मोठी आनंदाची बातमी ही आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. कारण की बघा, महाराष्ट्रातील संजय गांधी अनुदान योजनेचा सर्व जे काही आता लाभ घेणारे बांधव किंवा महिला असणार आहे, त्या सर्वांसाठी मोठी फेब्रुवारी हप्त्यासंदर्भातील माहिती असणार आहे. कारण की बघा, फेब्रुवारीचा महिन्याचा हप्ता हा मला कधी मिळणार या प्रतीक्षामध्ये भरपूरसे लाभार्थी हे आतापर्यंत वाट बघत होते. तर त्या वाढीव रकमेचे हे पैसे आम्हाला कधी मिळणार आहे? कारण की बघा, केंद्र सरकारकडून या योजनेबद्दल कोणती मोठी घोषणा करण्यात आली याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे. कारण की ही माहिती तुमच्यासाठी थेट उपयोगाची असल्यामुळे हा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की फेब्रुवारीचा हप्ता हा आपल्या खात्यामध्ये कधी येणार या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट हे सरकारने सांगितलेलं आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. कारण की बघा, आपण जर पाहायला गेलं तर 2026 आणि 27 या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारचं बजेट इथं नुकतंच सादर करण्यात झालं. या बजेटमध्ये निराधार बांधवांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली. नेमकी घोषणा काय आहे? अनुदानाच्या रकमेत वाढ झाली आहे हे जाणून घेण्याचे सगळ्यात महत्त्व आणि उत्सुकता हे बांधवांच्या मनामध्ये आलेलं आहे. कारण की बघा, निराधार बांधवांना हे अपेक्षित आहे की या वर्षीचा लाभ जसं की 2,500 रुपये प्रति माह मिळालाच पाहिजे. कारण की तुम्हाला माहितीच आहे, केंद्र सरकारने हे जी-आर काढला होता. म्हणजे प्रत्यक्षात इथं महाराष्ट्र सरकारला हे जी-आर मान्य करायला लागलं होतं. कारण की बघा, बच्चूभाऊ कडू प्रहार संघटनेचे अध्यक्ष यांनी निराधार व्यक्तींना दरमहा इथं 2,500 रुपये बजेटमध्ये मिळाल्याच पाहिजे असं त्यांनी आता प्रत्यक्षामध्ये जी-आर काढायला लावला होता. या जी-आर आता सरकारने लागू सुद्धा केला. परंतु केंद्र सरकारच्या बजेटमध्ये यावेळी अनुदान वाढीवची घोषणा होईल अशी सगळ्यांनाच अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात आपण जर पाहायला गेलं तर तसा निर्णय जाहीर करण्यात आला नाही. दिव्यांग बांधव, त्यानंतर निराधार कुठलीही योजना असे किंवा निराधार योजनेचे कुठलेही लाभार्थी असेल, त्या सर्वांसाठी एक महत्त्वाचं आणि आनंद किंवा दिलासा देणारे एक अपडेट ठरणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की आजचा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे फेब्रुवारी हप्त्याची. जर का तुम्ही वाट बघत असाल तर हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. कारण की बघा, 2026च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अनुदानाची रक्कम ही वाढवण्याचा निर्णय घेतला नाही. तर ते वास्तवमध्ये आपण जर पाहायला गेलो तर 2026च्या बजेटमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. तो म्हणजे दिव्यांग बांधवांसाठी 2 नव्या आणि महत्त्वाच्या योजना सुरू करण्यात आल्या आहे. या योजना प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या आयुष्यात उपयोगी ठरणाऱ्या योजना असणार आहे. कारण की बघा, अनेकांना आर्थिक आणि सामाजिक आधार देण्याची इथं काम करणार आहे या योजनेच्या अंतर्गत. परंतु लाभार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट हे फेब्रुवारी संदर्भातील तर ठरणारच आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो. आता जर आपण पाहायला गेलं तर फेब्रुवारीचा हप्ता नेमका आपल्याला 1,500 रुपये मिळणार की 2,500 रुपये मिळणार, हा जर का प्रश्न तुमच्या मनामध्ये पडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. कारण की फेब्रुवारीचा महिना कोणत्या तारखेला येणार आणि त्याच्याहूनही महत्त्वपूर्ण आपण जर पाहायला गेलं तर 1,500 रुपये आपल्याला महिना मिळणार की 2,500 रुपये आपल्याला महिना मिळणार, हे महत्त्वाचा विषय ठरणार आहे. कारण की बघा मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर या निराधार योजनेच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट या सर्व लाभार्थ्यांसाठी असणार आहे. त्यामध्ये बघा, कोणकोणते लाभार्थी आता पात्र किंवा सिलेक्टेड असणार आहे. म्हणजे संजय गांधी निराधार योजना असणार आहे, त्यानंतर श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, दिव्यांग बांधवांची योजना, विधवा पेन्शन योजना, त्यानंतर बघा वृद्धप योजना, या सर्व योजनांचा समावेश म्हणजे निराधार व्यक्तींच्या सर्व योजनांचा समावेश यामध्ये केलेला आहे. यामध्ये सर्व निराधारांना इथं पैसे मिळणार आहे. आता बघा, कोणासाठी याचा लाभ मिळणार आहे, कसा लाभ मिळणार आहे, हे सोप्याच भाषेत आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. या सर्व योजनांची सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार आहे. फक्त शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की बघा, मुख्य विषय आता थोडा वेगळा असणार आहे. कारण की बघा, 2026च्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात हा सादर झालेला आहे. आता येत्या काही दिवसातच राज्य सरकारचे हे जसं की संकल्पामध्ये हा विषय मांडला जाणार आहे. आता या बजेटमध्ये आपण जर पाहायला गेलं तर प्रत्यक्षात राज्याच्या बजेटमध्ये निराधार बांधवांसाठी अनुदान वाढणार का? अनेक दिवसांपासून जी अनुदानाची वाढीव मागणी होत आहे तर यावेळेस पूर्ण होणार का? काही दिवसांपूर्वीच इथं बच्चूभाऊ कडू जसं की यांनी आंदोलन केलं होतं. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी जी-आर काढला. मी स्टार्टिंगला देखील तुम्हाला सांगितलं होतं की यांच्या माध्यमातून हे सर्व निराधार बांधवांसाठी झटण्यापुरती ही योजना आता त्यांनी काढलेली. म्हणजे बघा, या योजनेच्या अर्थसंकल्पात त्यांनी जी-आर सुद्धा त्यांनी परिपूर्ण काढायला लावला. म्हणजे प्रत्यक्षात सर्व निराधारांना 2,500 रुपये मानधन हे मिळालंच पाहिजे असं त्या जी-आर मध्ये नमूद करण्यात आलं होतं. आता राज्याच्या अर्थसंकल्पाकडे लागलेला आहे. आतापर्यंत राज्य सरकारकडून अनुदान वाढीवबद्दल कोणतीही जशी की अधिकृत घोषणा इथं करण्यात आलेली नाही. आम्ही जसं की सकारात्मक व्हावं एवढंच विधान इथं सरकार आपल्याला सांगत आहे. मात्र फक्त शब्दांनी सकारात्मकता इथं दाखवून आहे.
परंतु प्रत्यक्षामध्ये आपण जर पाहायला गेलं तर प्रत्यक्षात लागू सरकारने केलं नाही. सकारात्मक हे फक्त ते सांगत असते, भाषणांमध्ये सांगत असते. कारण की बघा, राज्याच्या अर्थसंकल्पात त्याचा स्पष्ट उल्लेख असायलाच पाहिजे. कारण की विधवा महिला असो, श्रावणबाळ योजना असो, आता त्यानंतर वृद्धपकाळ योजना असो किंवा इतरही निराधार बांधवांच्या योजना असो, या सर्व लाभार्थ्यांना समान पद्धतीने अनुदान वाढवायचं, इथं पैसे मिळालेच पाहिजे. आश्वासनापुरतं इथं हे मर्यादित नाही पाहिजे. कारण की बघा, सरकारने आश्वासन दिलं ते पूर्ण व्हायलाच पाहिजे, असं देखील आता भरपूरशा लाभार्थ्यांचं म्हणणं आहे. कारण की बघा, इथं लाभार्थ्यांना 2,500 रुपये आता हा निर्णय सरकारने केला. आपण जर पाहायला गेलो तर त्यासाठी स्वतंत्र निधी मंजूर करण्यात आला केंद्र सरकारकडून. तब्बल 470 कोटी रुपयांचा निधी ह्या योजनेसाठी उपयुक्त सरकारने केलेला आहे. आता सगळ्यात इथं लक्ष सरकारचं लागलं आहे, म्हणजेच बघा, राज्य सरकारच्या येणाऱ्या संकल्पाकडे लागलेला आहे. राज्य सरकारच्या बजेटमध्ये निराधार बांधवांच्या वाटपाला नेमकं काय होणार आहे, अनुदान वाढायचं जसं की प्रत्यक्षात आपण जर पाहायला गेलं हे लागू होणार का, आधीपासूनची मागणी मान्य केली जाणार का, की राज्य सरकारवर काही नवीन योजना सुरू करणार किंवा निराधार लाभार्थ्यांचा दिलासा इथं देणार, हे सगळे प्रश्न तुमच्या मनामध्ये जर का पडत असेल, याचं सर्वांचं उत्तर तुम्हाला एकाच भाषेत सांगतो. कारण की बघा, 2,500 रुपये प्रत्यक्षामध्ये जी सरकारने काढलेला आहे आणि ते पैसे लागू देखील होणार आहे. बघा, आज या जसं की फेब्रुवारी हप्ता जर आपण पाहायला गेलं, हा हप्ता नाही तर फेब्रुवारी नंतर पुढचा हप्ता, त्या पुढचा हप्ता, परंतु 1-2 हप्ते तुम्हाला मिळाले नाही तर असं नाही. कारण की सरकारने जी काढला आणि एकदाचा केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने जी काढला, तो जी प्रत्यक्षामध्ये सरकारला लागू करावाच लागत असतो, तर तो 100% लागू होणारच आहे. बाकी बघा, तुम्हाला 1-2 हप्ते आतापर्यंत जसे की 1,000 ते 1,500 रुपये मिळाले असतील, परंतु तुम्हाला पुढील जसे की आता बघा 2026 मध्ये इथं प्रस्ताव ह्या सरकार लवकरच मंजूर करणार आहे आणि कंटिन्यू तुम्हाला कायमस्वरूपी इथं 2,500 रुपये निराधार बांधवांच्या खात्यामध्ये सरकार क्रेडिट करणार आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. अधिकृत तारीख, अधिकृत माहिती सरकारने फेब्रुवारी हप्त्यासंदर्भातील सांगितली नाही, परंतु ती तारीख लवकरच येणार आणि फेब्रुवारी हप्ता तुमच्या खात्यामध्ये लवकरच येणार. ती तारीख जर का सरकारने जी काढला आणि तारीख जर का सांगितली, ते जर तुम्हाला सर्वात अगोदर पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.